हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर इथे बघू शकता 6:30 वाजल्या सकाळचे आणि मी उठले. त्या गोष्टीला झाला आता एखाद तास, 1-1.5 तास झाला. मी 4:45लाच उठले आहे आज, कारण रुजूलच 4:45ला उठला सकाळी. त्याच्यामुळे आम्ही दोघंही 4:45 वाजतापासून उठलो आहे. आणि बाहेरचं व्ह्यू बघू शकता सकाळी 6:30 वाजताचं, किती सुंदर आहे. तर इतकं छान वाटत होतं बाहेर गेल्यावर की काय सांगायचं. आणि इतकी हवा सुरू होती छान. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग रुजुल. एवढ्या सकाळी सकाळी उठायला कोणी सांगितलं बेटा? कोणी सांगितलं उठायला? मौसम इतकं सुंदर आहे आणि तू सकाळपासून उठून रेडी आहे बेटू. तर इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलं. आणि इथे आता सगळ्यात आधी म्हटलं कामं करायच्या आधी केस छान क्लचर लावून बांधून घेते. तर इथे मी केसच ते करत होती बरोबर. आता रात्रभराचे कसे केस पूर्ण गुंतून जातात, तर ते सकाळी, तर इथे तेच केस छान मोकळे करून घेते आणि क्लचर लावून घेते. म्हणजे एकदा केसवरती बांधले की मग बाकीची कामं करायला मोकळे. आणि बाहेर बघू शकता उजेड दिसत आहे, पण घरामध्ये सगळं अंधार अंधारच वाटत आहे, कारण सूर्य वगैरे तर निघतच नाही. आम्ही जवळजवळ 12 ते 15 दिवस झाले सूर्य बघितलंच नाही आहे. आणि मी खूप वाट बघत आहे की सूर्य कधी निघेल, कारण कपडे वाढत नाही आहे. त्यासोबत पूर्ण झाडं असे पाण्याने भरून गेले आहे, पूर्ण शेवाळ लागत आहे कुंड्यांमध्ये. असं काय काय चालू आहे. आणि कसं ना, हे कुंड्यांचं स्टँड असं बाहेरच्या साईडला आहे, त्याच्यामुळे तिथे पाणी पडतंच, थोडं पाऊस येऊ कसं येऊ. तर सो इथे मग ना मी केस करत होती, तर याला पण केस करून घ्यायचे होते. बघू शकता तुम्ही, तो इथे येऊन मला केस करून पाहिजे असं बोलला. मग मी क्लचर घेऊन आले, तर त्यालाही क्लचर लावून घ्यायचं होतं, पण त्याच्या डोक्यावर काय क्लचर लागणार नव्हता. तर मग त्याला मी बो लावून दिलं. तो माझ्या मागे मागेच फिरत होता, लावून पाहिजे बा म्हणून. तो डोक्याला हात लावत लावत फिरत आहे, केसांवरून हात फिरवत होता की लावून दे. मग त्याला बघू शकता इथे मी बो लावून दिला आहे, मस्त त्याला चुटी घालून दिली. आणि इतका क्यूट दिसते चुटी घातल्यावर की काय सांगायचंच नाही. मस्त छोटीशी चुटी असं बो लावून देते. तर जोपर्यंत त्याला ठेवायची इच्छा तोपर्यंत ठेवते, आणि मग ते ढिलं झालं की ते निघूनच जातं आपोआप. तर असं सगळं आहे इथे. आणि मग आता विचार केला की आपलं सकाळची कामं सुरुवात करते. आणि आज ना सकाळी असं फ्रेश वाटत नव्हतं उठल्यावर. लवकर उठली, पण कसं असते ना, मग रात्रभर जर झोप नाही झाली बरोबर, तर सकाळी फ्रेश वाटत नाही. रात्री काय झालं होतं माहिती नाही मला, झोप नव्हती येत बरोबर. खूप वेळपर्यंत झोप नाही आली, आणि मग सकाळ झाली तर हाच उठून गेला. तर मग ते काय, झोप अशी कंप्लीट झाली नाही. जोपर्यंत झोप कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत सकाळी फ्रेश वाटत नाही. तर असं सगळं आहे. असो, आता ते तर होऊनच जाते सगळं मॅनेज, एवढं काय नाही आहे. तर एक एक दिवस कसा राहील काय सांगता येत नाही. मग इथे सगळं करून घेतलं मी, थोडंफार किचनचे कामं पण आवरले. मग ना हे फ्रेश होत होते, तर मी म्हटलं हा रुजूल काय राहणार नाही, मला तिकडे काय करू देणार नाही. तोपर्यंत विचार केला की याला इथे घेऊन बसते, तोपर्यंत मी पण 10-15 मिनटं बसते छानपैकी. तर याच्यासोबत थोडीशी मस्ती हे ते केलं. आणि इथे हाही बसला आणि मी पण बसून गेले मस्तपैकी. आणि इथे आमचं चालू होतं थोडंसं काहीतरी वेगळंच. मग थोडा 10-15 मिनटं मी रुजुलसोबत टाईम स्पेंड केला. हे फ्रेश होऊन येऊन गेले होते, कारण आम्ही तर सकाळी लवकर उठलो, तर आम्ही फ्रेश झालो होतो उठल्याबरोबर. पण हे थोडा वेळ म्हटल्यांना झोपू देते, यांना उठून काय करायचं आहे. मग हे झोपले होते. आणि मोसम इतकं सुंदर आहे ना की सकाळी उठायचीच इच्छा होत नाही. पण काही रुजुलला ते मोसमशी काही घेणं देणं नाही आहे, त्याला उठायचं तर उठायचंच असते. तर इथे मग मी त्याच्यानंतर किचनमध्ये आली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. तर इथे बघू शकता, जे रात्रीचं
दूध वगैरे घेतलं रुजूलने तर मग ती बॉटल थोडी घाण वगैरे म्हणजे बॉटल यूज केलेली राहते, तर तीच इथे बॉईल करायला टाकायची होती. सकाळी उठल्याबरोबरचा हा माझा पहिला काम आहे की बॉटल बॉईल करायला टाकणे. म्हणजे तिकडे बॉईल होते बॉटल तोपर्यंत आपले दुसरे कामं होतात सोबत किचनमध्ये. सकाळी उठल्यावर काय कमी कामं असतात, छोटे मोठे सुरूच असतात काय ना काही. तर ते सगळं पण होते आणि बॉटल पण क्लीन करून होऊन जाते असं विचार केला मी, आणि इथे बॉटल क्लीन करायला ठेवून दिलं सगळ्यात आधी. तर तिकडे रुजुलची नाही यांची मस्ती चालू होती. रुजुल उठला की बापरे त्याची बॅटरी एवढी चार्ज असते सकाळपासूनच की काय सांगायचंच नाही. त्याला जेवढी मस्ती केली तेवढी कमीच पडते. आणि छोट्या मुलांच्या असतेच, ते खूप ॲक्टिव्ह असतात झोपून उठले तरी, आणि त्यांची झोप नाही झाली तरी ते उठल्यावर ॲक्टिव्हच असतात. फक्त आपल्यातच प्रॉब्लेम असते की आपली झोप नाही झाली तर आपण ॲक्टिव्ह नसतो. माझा चेहरा तुम्ही ते बघू शकता थोडाफार. म्हणजे मला ना असं वाटत होतं की थोडं अजून अर्धा पाऊण तास मी एक्स्ट्रा झोपली असते ना तर बरं झालं असतं. 4:45 म्हणजे विचार करा तुम्ही, मी का रात्री आता कधी झोपायचं ना, 7 वाजता तर नाही झोपू शकत संध्याकाळच्या. हा कसा ना लवकर झोपते त्याच्यामुळे लवकर उठते, आणि याला कितीही विचार केला की लेट झोपायचं तर नाही, चिडचिड करते आणि त्याला लवकरच झोपायचं असते. तर आता त्याचं ते रुटीन बनलं आहे सकाळपासून, म्हणजे जेव्हाचा झाला तो तेव्हाचा त्याचा असाच रुटीन आहे. आता त्याला तर आपण काही सांगू शकत नाही, आणि सांगितलं तर त्याला काय करणार आहे. तर मग थोडे दिवस आता जसं आहे तसंच चालू द्यायचं. शाळा वगैरे सुरू होईल त्याची जेव्हा कधी, तेव्हा तो ॲटोमॅटिक त्याचं रुटीन चेंजच होणार आहे, कारण असं कधी कसं झोपायचं ना मग तेव्हा. आणि इथे थोडेफार ना भांडे होते, कारण हे रात्री लेट आले होते. तर हे यांनी जेवण केलं तर यांचे जेवणाचे भांडे होते, आणि टिफिन वगैरे होतं घासायला. तर ते सगळं इथे मी क्लीन करून घेते म्हटलं आधी, आणि यांच्यासोबत काहीतरी माझं बोलणं चालू होतं. तर हे कामं करताच आपलं कामही करावं लागते, जर काय डिस्कस करायचं आहे काय करायचं आहे तर ते सगळं इथे चालू आहे. आणि आता पुढे ना खूप छान ब्लॉग्स येणार आहे, कारण मी कुठेतरी जाणार आहे आणि त्याच्यासोबत छान कुठेतरी मी प्रोग्रामला जाणार आहे. तर तुम्हाला कळेलच काही दिवसात मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला कळूनच जाईल. आणि मग लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ जे पण आहे, आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर तिथे पण फॉलो करू शकता मला. तिथे रील्स हे ते सगळं येईल. तर मस्त मज्जा करायची आहे काही दिवसानंतर पुढे. म्हणजे आता जास्त दिवस नाही उरला मला जायला. मग मी गेले की मग मज्जाच मज्जा तुम्हालाही बघायला मिळेल आणि आम्ही करू. तर असं सगळं तेच त्याच्याबद्दलच काय चालू होतं. आणि इथे ना जोपर्यंत मी तिकडे रुजूसोबत ते करत होती तर यांनी ना काय केलं, म्हणजे फ्रेश तर झालेच, सोबत त्यांनी आंघोळ वगैरे पण करून घेतली होती. तर त्यांना तेच म्हणत होते मी की तुम्ही पूजा वगैरे पण करून घ्या, आंघोळ झालीच आहे तर इथे तेच त्यांना सांगत होते मी. कारण मग कसं ना रुजूल एकदा त्याच्यासोबत खेळायला बसलं की बाकीची कामं राहून जातात. आणि इथे आता ह्या दोघांचं मस्त चालू आहे. तोपर्यंत इकडे माझी भांडे पण घासून होतात. आणि आता हे मी यांचं जे लंच बॉक्स आहे ते चेंज केलं होतं काही दिवसापूर्वी. तर याला खूप सांभाळून वॉश वगैरे करावं लागते, कारण ते पूर्ण काचाचं आहे. एकदा जर हातातून गेलं तर गेलं. आणि मग त्याच्यानंतर इथे दोघांनी बघा माझा तर व्हिडिओ बंद केला आणि आपल्याकडे करून हे दोघांचं इथे काहीतरी चालू होतं वेगळंच मस्ती. त्याच्यानंतर आम्ही मग मी घरातलं सगळं आवरलं बेसिक कामं, आणि मग आम्ही ना फ्रेश होऊन बाहेर निघालो, कारण मला थोडं सामान घ्यायला जायचं होतं. मी महिन्याचं सामान भरते, पण मध्ये जर काही लागलं, आणि सकाळी जर इथे रिलायन्स मार्टला गेलं ना तर भाज्या वगैरे पण फ्रेश मिळून जातात. तर मग तिथे गेलो, भाज्या वगैरे पण घेतल्या काही थोड्याफार. आणि मस्त पाऊस पडत होता तर मस्त गरमागरम वडापाव पण एन्जॉय केला. तर असं होतं आजचं हे मॉर्निंग, आणि इतकं छान वाटत होतं सकाळी. त्याच्यानंतर बघू शकता आम्ही रिटर्न आलो, आणि यांचा फोन चालू होता तर हे तिकडे बसल्या दिसत असेल तुम्हाला. आणि तोपर्यंत जे पिशवीत सामान वगैरे आणलं होतं ना रुजूलने, ते सगळं सामान काढून बघून घेतलं घरी आल्यावर काय आणलं आणि काय नाही. तर त्यांनी ते पूर्ण पसारा करून ठेवला होता, तेच मी इकडे उचलून घेऊन जात होते किचनमध्ये. मी म्हटलं ते सगळं लावून देते आधी, नाहीतर हा इकडे पूर्ण पसारा करून ठेवणार. तर इथे आता ते घेऊन गेले, आता ते तिकडे मी किचनमध्ये लावते. आणि हा व्लॉग मोठा होता ना, त्याच्यामुळे या व्लॉगला इथेच एंड करते मी, आणि इथपासूनचा व्लॉग पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर चला फ्रेंड्स, भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग तर नक्की सांगा. आणि मी आता ट्राय करत आहे डेली व्लॉग टाकायचं.
तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. मलाही थोडं पुढे पुढे जायचं आहे आता यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये. तर तुमचा सपोर्ट राहील, तुम्ही मला सपोर्ट कराल तेव्हाच हे सगळं होऊ शकते. चला भेटू नंतर. बाय.